आज लग्नासाठी सावर्डेला आलेलो, तर सावर्डेला पावसाने हजेरी लावले. ॲक्च्युली सावर्डेचं मेन मार्केट खोतवाडी, सावर्डे खोतवाडीला इकडे आतमध्ये खोतवाडी आहे. ट्रॅव्हल्स वगैरे इथेच थांबतात आणि आपला मुंबई गोवा हायवे पावसामध्ये असा दिसतोय मस्त. ॲक्च्युली अजून पाऊस प्रॉपर सुरू नाही झाला आहे, पण आज अचानक पाऊस भरला आहे. लालपरी येते, 2 लालपरींचं इकडून दर्शन होत आहे. कुठे जातात काय माहिती नाही. लालपरीचा पण स्टॉप इथेच आहे. हे बघा, इथे जिथे गाडी थांबली ना तिथेच ट्रॅव्हल्स वगैरे पण किंवा आपल्या लालपरी आहेत मुंबईला जाणाऱ्या, त्या तिथेच थांबतात. माणसांची हालत खराब झाली आहे, त्यामुळं बस बराच वेळ थांबले. कारण आता छत्री वगैरे एवढी कोणाकडे नसणार. आणि सूर्यदेव बघा कसे दिसतात का? चांदोबा मामा वाटत आहेत, म्हणजे चांदोबा मामा नाहीत, सूर्यदेव आहेत. एक लालपरी निघाली, पूर्ण धांदळ निघून जाते. कारण अवकाळी पावसाने काय होतं की कोणाकडे काहीच नसतं आणि अचानक पाऊस आल्याने मग छत्रीचं जुगाड कुठे करणार, कुठेतरी बाहेर थांबावं लागतं. गडगडतं आहे. आम्ही घरी कसे जाणार आहे काय माहिती. इथून नायनांग करून 50 किलोमीटर आमचं गाव आहे. सावर्डेला आम्ही होतो मगाशी. एवढा मोठा पाऊस होता, बराच वेळ थांबलेला, अर्धा तास तरी, अर्धा पाऊण तास गेला असेल. तर ऑलरेडी कसे 5:30 वाजून गेलेले. तर आम्ही म्हटलेलं जाऊया, कारण नाथगावला परत बहिणीकडे जायचं आहे, मावशीच्या मुलगीकडे, आणि मग तिथे जाऊन मग आपल्याला घरी जायचं आहे. तर पुढे जसं आम्ही आलो पाऊस गायब झाला. असं म्हणता नाही येणार की पाऊस इकडे पडला नाही, पाऊस पडला भरपूर. तर हा जो रोड आहे ना, असोडे फाट्यावरून आपण आतमध्ये जातो आहे. पुढे आता नाथगावला थांबून पुढचा स्टॉप घ्यायचा आहे. चला, फायनली आम्ही नाथगावला आलेलं आहे. तर हे ताईचं घर आहे, पण भिजलेलं आहे पूर्ण. अर्धा तास आहे आम्ही थांबलो होतो इथं सावर्डे आहे. ते पाऊस काय थांबे नाही. चला, चहा प्यायला आलो आहे, गावाकडचा कोरा चहा आणि बिस्किट. सगळं भिजलेलं आहे. बरं वाटतं काय? मस्त वाटतंय ना? खूप थंडी लागत होती. हो ना, गारटले होते. मग नको बस झाला. लय भारी वाटला आता मग अजून दिलास तर इथंच बसतील, निघणार नाही. आता काय आज काय उपवास म्हणून तरी पण करू मग भेटलास तर. नको, नसला उपवास चहा पितो आणि निघतो पटापट. किती वाजले रे? दोघांचा उपवास नाही. 6:30. मग अजून इथं आम्हाला अर्धा तास लागला जायला, अर्धा पाऊण तास. मावशीची पण भेट झाली, परत लग्नात भेटली होती. घरी काय गाडी चुकली? गाडी चुकली माझी. मग काय मी आता घरी गेली असते. आई मोठी, 2 नंबर ना, मामा लास्ट. ह्या मामाचं पोरगा सागर. हे सगळे मग बाकी मामाचेच पोरगे सगळे. आज असेल ना मग? एक महिना आराम करायचं. शाळेला सुट्टी तशी तुला म्हणून सुट्टी. हां, 1 महिना सुट्टी लेकीकडं. मे महिना वहिनीशी येणार आहे खायला. चला, पाऊस थांबलाय तर खरा, माहिती नाही आता घरापर्यंत काय होणार. कारण इथून पण नाथगाव असेल 25-30 किलोमीटर असेल. चला निघूया. मावशी पण भेटली इथं परत. चला बाय बाय. हां, जेवायला येशील? नाही, उद्या धामाघारी आहेत. ती बेंचीची तो गणपत गडशी आलं. तू थांबणारच होता इथं? चालेल चालेल, बघतो, फोन करतो तसं. कण बसतात उद्या न तिकडं जाईल. हां, चला बाय बाय बाय. पाऊस राहा तू. मी नाही. बाय बाय. ए काय करतोय? मला म्हणतो काढायचं ना. चला, हे अमरचं घर, गडशी परिवार आमचे भावकी. पाऊस आला परत. मोबाईल डिक्कीत 10 मिनिटात आला पाऊस. नाही ना? अच्छा, चला, पाऊस तर गळायला लागलाय. मोबाईल डिक्कीत ठेवण्याशिवाय पर्याय नाही. हां, चला पटापट निघूया.
नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 7:30 वाजलेत आणि काल आपण सावड्यावरून घरी आलो आणि माहिती पडलं पुढे जे पाचांबे वगैरे गाव आहे ते तिथपासून तर आमच्या गावामध्ये खास करून पाऊसच पडला नाही, म्हणजे एक थेंब पडला नाही. आणि सावड्याला अक्षरशः झोडपून काढला. आम्ही भिजतच आलो आणि इथला जो पट्टा आहे ना, आमचा डोंगराळ भाग आहे, वरचा भाग आहे. वरच्या भागातच पाऊस पडला नाही, म्हणजे आजूबाजूची जी गावं आहेत. आम्ही सावड्यावरून आलो. सावड्यावरून आल्यानंतर मध्ये आंबतखोल लागला, त्याच्या नादगाव लागला, येगाव लागला, कुंभारखनी आहे, त्याच्यानंतर कुचांबे, तो कुटरे, राजुली, एडगेवाडी, त्याच्यानंतर आतांबी, नेरदवाडी, तो जो पूर्ण पट्टा आहे ना, पाचांबे पण तिकडे पूर्ण पाऊस पडत होता, म्हणजे भयंकर पाऊस पडत होता. आणि त्याच्यानंतर झालं कसं माहिती आहे का, आपला हा डोंगराळ भाग आहे वरती, तर वरती पाऊस नाही येतात, सरळ सरळ त्या खोऱ्यामध्ये गेला. आणि कोपऱ्यातलं गाव आहे कातोडी, कातोडीनंतर शृंगारपूर, नायरी तिवरे आणि कारवटले. तर या खालच्या भागाला पूर्ण पाऊस पडला, आपल्याकडे काही पाऊस पडला नाही. असं सध्या या अवकाळी पावसाचं असतं, म्हणजे पडतो तिथे भयंकर पडतो. तर आज आपल्या गावचा नंबर असू शकतो. हे बघा, ढगाळ पूर्ण वातावरण आहे, वेगळंच झालं आहे. तर आज कदाचित पाऊस येईल, कारण वरती तरी डोंगरा भागात पडला नाही, तरी आज उद्यामध्ये नक्की येईल. कारण हा पाऊस एकदा पडायला लागले की 1-2 दिवस असा लगातार पडतो. तर वातावरण तर केलं आहे, काय माहिती आजचा दिवस कसा काढतो. अजून पण लोकांची लग्न वगैरे बाकी आहेत, बरेचसे कार्यक्रम बाकी आहे. असो, चला मंडळी, या पाणी भरून झालं आहे आणि सकाळची चहा पितो आहे. चहा प्यायला आहे, गावाकडचा कोरा चहा. मस्त वाटतं आहे सकाळी सकाळी ना. गावाला सकाळचं उठणं म्हणजे 6:30च्या आसपास तरी मी उठतो. त्यानंतर जरा फ्रेश वगैरे होऊन मग पाणी भरणं रोजचा कार्यक्रम. सध्या पाण्याचं कामकाज आहे ते काय यावर्षी पण पुढे कंटिन्यू होईल माहिती नाही. पूर्ण काम आहे ते थांबलेलं आहे आणि टाकी बांधून झाले. त्याच्यानंतर गावागावात जो मोठा पाईप आहे तो देऊन झाला आहे. आता फक्त काय झालं आहे, आमची विहीर ते पाण्याची टाकी साधारण 2-1 किलोमीटर असेल, तर तो कनेक्शन पेंडिंग आहे. आणि गावागावात ज्या मोठे पाईप गेले त्याच्यामध्ये टी कनेक्शन टाकून घराघरात नळ देणं बाकी आहेत. आता एवढंसं काम आता गेलं 2 वर्षापासून थांबलं आहे. असं मंडळी, सकाळ झालेली आहे, चहा पिऊन घेऊया आणि बाकीची मग काय दैनंदिन कामं आहेत ते करून घेऊ. यावेळेस मेची सुट्टी पूर्णपणे एन्जॉय चालू आहे. ऑफिसची कामं सुरू आहेत, त्याच्यानंतर लग्न सुरू आहेत. लग्नाचे बाकीचे कार्यक्रम जसं की जोड कार्यक्रम असतात, साखरपुडा झाला, त्याच्यानंतर पूजा, गोंधळ, 10 माघारी 5 माघारी, अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि आपल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार पण आहे, गावच्या मंदिराचा वर्धापन दिन आहे. हे सगळे कार्यक्रम पण अटेंड करूनच जायचं आहे. त्यामुळे मग जा ये न करता सर्व फॅमिलीच आता गावाला आलो आहे. अवनी पण आता नर्सरीमधून ज्युनियरला गेले, तर तिची पण मे महिन्याची सुट्टी आहे. असं सगळं चालू आहे. तर अशा या गावाच्या वातावरणामध्ये सध्या पावसाळ्याचं पण वातावरण आहे. आता नवीन टीचर येणार आहे, आता दुसऱ्या मुलांना शिकवणार. अलका टीचर. ओके, हिची टीचर होती नर्सरीला अलका टीचर. मग आता कोणती टीचर येणार आहे? बघते. हां, चालेल, सांग मग नंतर. दुसरी आली ना मग पुढे. ठीक आहे, आम्ही नंतर सांगू. रावणी जस्ट झोपेतून उठले आणि बाहेर आले. झोप झाली. गावाला मजा येते. काय काय करते तू गावाला, सांग जरा. जेवण करते आणि हां आईस्क्रीम बनवते आणि दिवसभर खेळते आणि झोपते ना. आणि उठते, हां खाली जाते, त्याच्या इकडे जाते. कॅटच्या इकडे जाते. हे बाबा दिसले आहे का. तर चला म्हणजे अवनीची पण सकाळ झाले. अवनी पण लवकर उठते, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, गावाला शक्यतो अवनी झोपते 10:30, 11, 11:30पर्यंत तरी झोपते. मग सकाळी 6-7पर्यंत जाग चांगली येते ना. तर चला, आता आज ऑफिसची कामं आहेत, आज काही सुट्टी नाही आपल्याला. तर आता जेवण वगैरे बनते, न्याहारी वगैरे करू आणि मग ऑफिसच्या कामाला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, व्हिडिओ सकाळपासून काही कंटिन्यू केला नव्हता. ऑफिसची कामं होती, त्याचं दुपारी जेवण झालं, परत कामच आवरत होतं. आज काय झोप झाली नाही. तर आता संध्याकाळीचे 4 वाजलेत आणि या बाजूला आवाज येतो आहे का तुम्हाला, कडकडतं आहे. म्हणजे या बाजूला पूर्ण पाऊस भरला आहे
तिकडे वानखेडे स्टेडियम सज्ज झालं आहे, तर तिकडे आपल्याला क्रिकेट खेळायला पण जायचं आहे. तर थोडं काम अजून आहे अर्धा एक तासाचं, पण आता लाईट गेले तर नेटवर्क कसं चालेल ते काय माहिती नाही. पण आता हे बघा विजा कडाडत आहेत जोरदार एकदम. भयंकर आहेत एकदम. ताशे कमी वाजवा. आला रे आला. पाऊस थेंबडे थेंबडे गळायला लागलाय, तर बहुतेक पाऊस लवकरच येईल. काल आपल्याला जे पावसाने शेपटलं, तर काल मी बोललेलो की आमच्या गावी पाऊस नव्हता, पण आत्ता पाऊस इकडे पडायला लागलाय. म्हणजे काय खरं नाही, आता आला तर जोरात पण येईल. नुसतं बाजूला कडकडाट होतोय. थोडंसं खाली पाठीमागं आलो आहे मी. इकडे क्रिकेटचे सामने रंगलेत वानखेडे स्टेडियमवरचे, आणि पाऊस पण जोरदार येण्याची शक्यता आहे. किती वेळ खेळायला मिळेल काय माहिती नाही, बहुतेक नाहीच मिळणार. भावा पाऊस आला. होय आलो तर. पाऊस आला जोरदार. सिमस आला पाऊस, सिमस आला. इकडे गणे आहे, दीप्या आहे तिकडं, शांतता. मी बॅटिंग करून पाऊस आला तो बघ. इकडे ज्ञानदेव आहे. पाऊस आला तर. आणि याबद्दल इकडे सूरज बॅटिंग करतोय आणि ऋषिकेश बॉलिंग टाकतोय. रोहित आणि बॅट्समॅन आहे दोघंजण, रोहित सूरज. रवींद्र चला जोरदार. खेळायला काय थांबलो नाही, तिथं गेलो तेवढ्यात दिसलं की पाऊस जोरदार येतोय. मग चुपचाप पाठीमागेच फिरलो. तर म्हणजे पावसाने जोरदार हजेरी लावण्याची तयारी केलेली आहे. मात्र हवा भरपूर आहे, त्यामुळे पाऊस येईल की नाही ह्याची काही गॅरंटी वाटत नाही आहे. असं म्हणतात हवा आली की पाऊस शक्यतो जातो. तर आता हवा भरपूर आहे. पाऊस इकडे सीमस भरपूर दिसतो आहे, त्या बाजूस इकडे सीमेस भरपूर आहे. तर आज काय आपण इकडे पुढे खेळायला जात नाही आहे, इथूनच जरा एन्जॉय घेऊया सर्वाचा. मुलं काय कोण पाय काढत नाही आहेत, घरी जायचं. पाऊस पडला तरी खेळत राहणार, कारण भिजून संध्याकाळी आंघोळी करायला डायरेक्ट घरी. हवा बघा किती सुटलं, हवा भरपूर सुटलं एकदम. पपईचं झाड तुम्हाला दिसत असेल काय अवस्था करून ठेवलं आहे. आणि दाढीतला सगळे जे असतं ना उरलं सुरलेलं ते उडवून नेतो आहे. तो बावा तिकडे गायबच झाला असं वाटतंय. हवा काय सुटलं आहे, कायच्या काय म्हणजे भयंकर हवा आहे. जबरदस्त वारा आहे, जबरदस्त. म्हणजे ज्या भाजवळ केलेल्या मळे आहेत ना ते आता काय हा ठेवणार नाही. तरी पण यावेळेस पाऊस पडला त्यामुळे भाजवळच्या मळीमध्ये आहे ना थोडाफार राब आहे. आता काय असाच जर चालू राहिला तर कठीण आहे. थोडा वेळ मंडळी खेळलो तर मगाशी पाऊस काय एवढा आला नव्हता, पण आता परत हवा आले. इकडे खालच्या बाजूस बघा एकदम असं बेकार हवा आले. दिसतंय का तुम्हाला? पूर्ण धूळच्या धूळ उडवून नेतोय. त्या बाजूला दिसत असेल तुम्हाला एकदम बेकार हवा आले. ॲक्च्युली अशी हवा आली ना की पाऊस येत नाही असं म्हणतात. तर मगाशी पण असंच झालं. मगाशी पाऊस येईल असं वाटलेलं, शिंतड्या पडल्या पण खालच्या पट्ट्याला पाऊस लागला, वरती काय आला नाही आमच्याकडे. पण आता पण बेकार हवा आले, बेकार म्हणजे एकदम बेकार. हे बघा कसं उडतंय सगळं. आणि आजूबाजूला भरपूर पाऊस पडतोय.
सगळ्या बाजूने बघितलं ना आपण तर त्या बाजूने असा पाऊसच पाऊस पडतोय आणि आपल्या इथे काय पाऊस पडत नाही. आपल्या इथे फक्त ही हवा चालते अशी जोरदार. ते बघा सगळं उडवून येतोय. हे धूळ बघा किती आहे. आता पण बारीक बारीक थेंबडे पडत आहेत पण हवा भरपूर आहे. काल मंडळी साधारण आपण काल आहे ना सावर्ड्यामध्ये याच टायमिंगला होतो. 5च्या दरम्यान सावर्ड्याला आहे ना एवढा तुफान पाऊस आलेला. प्रतिज्ञाचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर आम्ही निघतच होतो तेवढ्यात भयंकर पाऊस सुरू झाला. मग आम्ही थांबलो होतो आणि आज त्याच सिच्युएशनला असं झालं आहे आजूबाजूला पाऊस पडतो आहे आणि निवळीमध्ये पाऊस नाही. काल पण तिकडून आम्ही भिजत आलो मात्र आपल्या गावी काय पाऊस पडला नाही. सगळीकडे आजूबाजूला तुफान पाऊस पडला. आज पण तसंच होणार आहे कारण एवढी हवा येते ना एवढ्या हवेला पाऊस येणार नाही. हे बघा काय सगळं म्हणजे उचलून नेतो आहे. हे बघा सगळं धूळ 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 झालंय. सूर्यास्त अजून झाला नाही आहे. तिकडे जे वातावरण तुम्हाला दिसतंय का तर सूर्यदेव अजून आहेत. अशा ह्याच्यामध्ये ना झाडं वगैरे तुटण्याची शक्यता खूप असते. हे बघा शेवग्याचं झाड बघा कसं आडवं तिडवं होत आहे. ती बघा समोर मुलं अजून काय घरी गेलेली नाहीत. मगाशी मी गेलो होतो पण जास्तच वारा वगैरे यायला लागला तर मी घरी आलो आहे. बाकीचे अजून खेळतात. शेवटचं इनिंग असेल आता सर्वजण जातील घरी. हवा बरीच सुटलेली तर कशी अवनीनंतर मग पप्पा कुठे आहेत करते त्यामुळे मग घरी आलो आहे. भयंकर वारा आहे भयंकर वारा. पप्पा नसते ते डोळ्यात माती जाते. डोळ्यात माती जाते ना म्हणे. काय आला वारा आला सगळा भरपूर तुफान वारा आला न. आता उघडला. तुझी खेळणी पण गेली सगळी. हे बघ कचरा आला सगळा आतमध्ये. कोण काढणार हा कचरा? मी. तू काढणार? हा बघ सगळा कचरा आला. एवढा वारा आला तर कचरा आला घरी. वारा भरपूर आलाय ना. हो आवनी मजा घेते. काल पण असं झालेलं ना. काल पण होता पण एवढं नाही म्हणजे ते असा जो हा येतो ना वादळासारखा नव्हता. नॉर्मल वारा होता. आज खूपच आला. याच टायमिंगला तिकडे झोडपत होता आम्हाला पाऊस. हे नव्हते काल आम्हीच होतो अवनी आणि मी ना. अवनी आपण अवनी काल पण असंच होता वारा. जोरात आलेला नाही. आज जोरात आहे ना. ती झोपलेली नंतर उठवलेली ना. थांबला आता काय. टरकले टरकली आहे का माणसाची. टरकली घाबरली तो अवनी. अवनी घाबरली. चला तुफान वारा आला होता आता परत जरा शांत झालंय. उजेड वाटतोय बघा. थोडासा काळोख पूर्ण झाला होता पण आता उजेड वाटतोय. हे बघा वातावरण कसं झालं आहे बघा. इकडे एक पट्टा आहे हा पावसाचा पूर्ण पट्टा आहे. पावसाचे ढग आहेत पण पाऊस काय आमच्याकडे येतच नाही. तिकडे खालच्या पट्ट्याला पडतोय या बाजूस पडतोय म्हणजे सावर्डा साईडला आहे ना पाऊस आज पण पडतोय. काल जिथे आपण होतो तिकडे काय खरं नाही पावसाचं. असो चला मंडळी ऑफिसची कामं आवरता आज खेळायला गेलो तर पाऊस आलेला. घरी आलेलो पण परत गेलो तर आता पाऊस काय येईल असं वाटत नाही. तुफान वारा आला आहे. या वाऱ्यामध्ये पाऊस आता निघून जाणार. एवढा वारा असेल ना तर पाऊस येणार नाही. तर चला संध्याकाळ पण झाले मंडळी. आता चहा वगैरे मस्त पितो फ्रेश वगैरे होतो आणि बाकी कामाला लागायला लागेल. आज एडिटिंग करायला काही जमली नाही. ऑफिसची कामं बरीच होती तर उद्या व्हिडिओ पाठवायची म्हटल्यावर आता एडिट करावं लागेल कारण रात्री अपलोडिंगला तर ठेवावं लागणार आहे. तर चला तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ ते थांबूया. अवकाळी पावसाचा हा व्हिडिओ. पाऊस आता सुरू झाला म्हणायला हरकत नाही. अवकाळी कसला पाऊस सुरूच झाला कारण मे महिन्यात आता पाऊस सुरूच होतो आहे. आता थोड्या दिवसात शेतीच्या कामाला पण सुरुवात करतील माणसं कारण थांबत बसणार नाही. असं जर पाऊस आता रेग्युलर पडायला लागला तर मग सुरुवात होईल. असो मंडळी चला तात्पुरत्या स्वरूपात आजचा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आता काय पावसाचे दिवस सुरू झालेत. शेतीच्या कामाला पण सुरुवात होईलच पण गावाकडे येता येतं दिवसभर ऊन असतं एवढं मात्र नक्की. तर तेवढी काळजी घ्या. टोपी वगैरे वापरा. चला बाय बाय.